शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातील आहे। कांद्याचे भाव या ठिकाणी एकंदरीत वाढणार का? केंद्राकडून बाजारभावापेक्षा या ठिकाणी दर कशा पद्धतीने घेतले जात आहे, त्याचबरोबर सध्याची काय स्थिती आहे। केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने नाफेड व NCLT मार्फत काय या ठिकाणी मोठा निर्णय घेतला आहे। त्याच मित्रांनो, या ठिकाणी बघितलं केंद्राचे धोरण कांदा खरेदी संदर्भात कसं आहे, त्या संदर्भातील लाईव्ह अपडेट आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेत आहोत। त्यानंतर भारत दिगोळे अध्यक्ष, महाराष्ट्र कांदा संघटना अध्यक्ष यांचं काय म्हणणं आहे, त्या संदर्भातील महत्त्वाची लाईव्ह अपडेट, मत प्रतिक्रिया, महत्त्वाची पोस्ट आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। सांगा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांनो, माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून तुमच्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। घेऊ शकता, केंद्राकडून बाजारभावापेक्षा दर पाडून कांदा खरेदी। केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या माध्यमातून भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत होणारी कांदा खरेदी शेतकऱ्यांच्या माथ्यावर या ठिकाणी पायथ्यावर नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे। खरेदी सुरू झाल्यापासून बाजार समितीत दरापेक्षा कमीच दर निघाले आहे। चालू सप्ताहात या ठिकाणी प्रति क्विंटल 2555 रुपये दर जाहीर केला आहे, तर बाजारात 2700 ते 3000 रुपयापर्यंतचा दर आहे। कारण पिंपळगाव बसवून या बाजार समितीमध्ये जास्तीचे दर 3400 ते 3500 रुपयापर्यंत गेले होते आणि या ठिकाणी बघितले इतकी तफावत आहे, त्यामुळे ग्राहक व्यवहार विभागाचे दर ठरवण्याबाबत गोंधळ कायम असल्याचं दिसून येत आहे। केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने नाफेड व NCLTला 5 लाख टन कांदा खरेदीची परवानगी दिली आहे आणि चालू वर्षी कांदा दर ठरवण्याचा अधिकार स्वतः विभागाने राखून ठेवला आहे। नाफेड आणि NCLTच्या अधिकाऱ्यांना न देता वाणिज्य विभागाने घेतलेला आहे। यापूर्वी नाफेड व NCLT हे दोन्ही प्रमुख खरेदीदार प्रमुख बाजार समित्यातील 3 दिवसाचे दर घेऊन त्याची सरासरी निश्चित करून दर जाहीर करत असे। मात्र यंदा त्यात बदल झाल्याने खरेदी केंद्र व प्रामुख्याने शेतकरी अडचणीत आहे। मे महिन्यात दुसऱ्या सप्ताहात कांद्याची खरेदी सुरू झाल्यानंतर सुरुवातीला 1650, त्यानंतर 1850, तिसऱ्यांदा 2501, 2505, तर आता 2500, 2105, तर आता 2555 रुपयापर्यंतचा या ठिकाणी दर काढले आहे। पहिल्यापासून निघालेले हे दर कधीही स्पर्धात्मक नव्हते, त्यामुळे शेतकऱ्यांनी या खरेदीकडे केंद्राकडे पाठ फिरवले आहे। पारंपरिक पद्धतीने बाजार समितीमध्ये तुलनात्मक चांगले दर मिळत आहे। त्यानंतर भारत दिगोळे अध्यक्ष, महाराष्ट्र कांदा शेतकरी संघटना, कांदा खरेदीचे प्रति क्विंटलसाठी शेतकऱ्यांना दिला जाणारा दर हा 2105 रुपये होता, तर मंगळवारी दिल्लीहून ग्राहक व्यवहार मंत्र्यांनी आठवड्यासाठी नाफेड कांदा खरेदी दर 2555 रुपये प्रति क्विंटल ठरवला आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला लिलावात प्रति क्विंटल 2800 ते 3000 रुपयापर्यंत दर मिळत आहे। संरक्षित साठा व स्टॉकसाठी कांदा खरेदी दर मात्र बाजार समितीकडून मिळणाऱ्या दरापेक्षा कमी देत असल्याने शेतकऱ्यांकडून नाफेड व NCLTला कांदा दिला जाणार नाही। धन्यवाद। लाईक शेअर सबस्क्राईब करण्यावर